आता समोर बोलायची गरज आहे का? हो. आमचे सर होते अशी छडी ठेवत बापा, छडी पाहूनच सांगाच नको काय. आणि कोणताच मास्तर मला हात नव्हता लावत. काऊन नव्हता लावत माहीत आहे का? सांगू शकते का कोणी? 100 रुपयाचं बक्षीस. जो कोणी सांगेल तो कोणताच मास्तर मला हात नव्हता लावत, मारतही नव्हता. कॅप्टन होतं म्हणून नाही. आणखीन अरे लेक्चर आता झालो बापा. अरे सर लोक मला याच्यासाठी मारत नव्हते, आता जसा दिसतो त्याच्यापेक्षा पहिले होतो. आणि मास्तराला वाटा याच्या कानाखाली एक दिलाने पडला आणि मेला गेला तो, म्हणून मला काय मास्तर मारत नव्हते. मी काय कोणाचा ऐकत नव्हतो. समजला का? माझ्या बॉडीचंही काय आहे की नाही, म्हणून मी मेंटेनन्स करत राहतो. वाढूच नाही देत ना घटूही नाही देत. आता पाहिल्यानं तसाच समोरही पाहतो, लोक ओळखतात. तर मित्रांनो, हे सर्व सांगण्याचा उद्देश की अगदी मला आता भारावल्यासारखं वाटतं. मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण जो कोणी माझे ऐकणार नाही त्याच्या आजीचा पोट दुखला तर मला म्हणायचं नाही. तुमची तिकडली आजी बोंबलली पोट दुखला रे, पोट दुखला रे, म्हणजे तुम्ही ऐकत नाही. ऐकाल की नाही? हां. नाही, मी आणखीन 1-2च सांगणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी 10 मिनटं, कारण की आता या ठिकाणी मला 10 मिनटंच बाकी आहेत. मी जास्त बोलत नाही, कारण की माहीत आहे या ठिकाणी मंचावर बसलेले आपल्याला खाली पिली लोक नाही आहे. आम्हाला मास्तरला काय महिन्याला पगार भेटते आहे की नाही. पण इथं व्यावसायिक आहेत, आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. सर वरताले सर भाषण बंद करू का? हां हां, म्हणजे सांगत जा. मला मोठी बोलायची सवय आहे जी का करता. तोंड चालवतो जास्त. तुम्ही ऐकून आले ना? ते झालं. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जो बसलेला आहे आणि दयनीय अवस्था अशी आहे शिक्षण व्यवस्थेची. या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. शिकलेले लोक या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला किती समजते मला माहीत, बसलेल्या विद्यार्थ्यांना किती समजते ते मला माहीत नाही. पण इथं बसलेला प्रत्येक शिक्षित आणि असलेला प्राध्यापक आणि शिक्षक वर्गाला माहीत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जे या ठिकाणी आलेली आहे. सरांनी ज्यामध्ये म्हटलेलं आहे की स्किल बेस्ड नॉलेज असलं पाहिजे. नक्कीच स्किल बेस्ड नॉलेज असलं पाहिजे. पण हा कोणता स्किल बेस्ड नॉलेज असलं पाहिजे त्यावर आता चिंतन करण्याची गरज आहे. मित्रांनो, आता माझ्यासारख्या डिग्र्या घेऊन काही उपयोग नाही. या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी म्हणून एका मोठ्या महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून, प्राध्यापक नाही प्रोफेसर, म्हणजे कलेक्टरच्या बरोबरची पोस्ट असते ती. प्रोफेसर प्राचार्याच्या बरोबरची पोस्ट असते. प्रोफेसर म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा मला जिल्हा परिषद शाळा वरटीचं नाव घेतलं जाते तेव्हा तेव्हा मला अतिशय गैरवल्यासारखं होते. आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. या ठिकाणी बोलवल्यानंतर तुम्ही एक काय दिले की तो मोमेंटच म्हणतात, हा मोमेंट दिलं. आनंद झाला. जीवनात अनेक पुरस्कार घेतले. येत्या 12 तारखेला आणखी मुंबईला एक पुरस्कार घ्यायला जाणार, पण त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा. मोठ्या भावाकडून शाल अंगावर झाकली जाते आणि मोठा भाऊ आशीर्वाद देतो आणि म्हणतो तू घाबरू नको, हे आणखी शॉल घे आणि पुढे तू असंच प्रगती कर. बाजूला माझे वर्गमित्र म्हणता येणार नाही, पण माझे हॉस्टेलचे मित्र आहेत. हटवार सर या ठिकाणी आहेत. मॉरेस कॉलेजला आम्ही शिकलो. ते बाजूला उभे आणि ते म्हणतात मित्र ऐसे आगे बढ़. हे बघा, यांचं एक असं जेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा गहिवरल्यासारखा लागतो. असं या ठिकाणी बसल्यावर प्रत्येकाला वाटते, ऐकण्याची कोणाला सवय नसते. मित्रांनो, मी माझी मोठेपणा करत नाही. या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारतो, जर असेल तर हात वरती करायचे. या ठिकाणी कोणाचा बाप कलेक्टर आहे का? विद्यार्थ्यांपैकी हात वरती करा. कलेक्टर नाही आहे, नाही आहे. चला जाऊ द्या. कलेक्टर. तहसीलदाराचे पोरगा कोणी? पोरगा पोरगी? तहसीलदाराची नाही. अच्छा, मास्तराचा पोरगा पोरगी आहे का? ज्यांचे वडील शिक्षक आहेत ते उभे व्हा. ज्यांचे वडील शिक्षक आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. उभं आहे बेटा. आणखी कुठे आहे का बसला? ये ना का इकडे, ये ना का भाऊ, थोडा चेहरा तर दाखव. 8 मिनटं बाकी आहेत माझ्याकडे.
मी वेळ जास्त घेणार नाही अगदी बस. तुझे वडील शिक्षक आहे तर याने इकडे काउंटला असतात याने युनिफॉर्म नाही वागला नाही ना. काय करतात तुझ्या कोणत्या शाळेत वडील आहे? अच्छा शिक्षक आहेत तुझे बाबा? आई आहे. अच्छा अच्छा तुझे बाबा फेंडरभाऊ असे शोकांतिक आहे. माझा पोरगा डॉक्टर इंजिनियर झाल्या पाहिजे पगार जिल्हा परिषद शाळेचा. माझा पोरगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे पगार शाळेचा आणि माझे मुलं वाऱ्यावर आणि अपेक्षा कोणाकडून करतात? बस बेटा याच्यासाठी जोरदार टाळ्या दोघांचा. यांच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. मित्रांनो तुमचं काही चुकत नाही. आमच्या शिक्षकांच्या माझंही काही चुकत नाही. स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला वाटते रिक्षा चालवणाऱ्या मुलालाही वाटते की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे इंग्रजी बोलता आली पाहिजे. इंग्रजी शाळेत गेल्यानंतर पैसा कितीच लागतो तो पैशाला मागे पुढं पाहत नाही. आईबाप कष्टाचे हाल करतात आणि त्याला इंग्रजी शाळेत शिकवतात कारण की त्यांचं भवितव्य त्या इंग्रजी शाळेमध्ये दिसते. तर मग या माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य निर्माण करणाऱ्या गुरुवर्यांना अशी विनंती आहे की यांचं भवितव्याचा विचार कोण करेल? या माझ्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होण्याच्या लायकीचा नाही का? मी याच जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. 5 विषयामध्ये MAS आहे. मी माझ्या मोठेपणाने सांग जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी 5 विषयात MA आहे. LLB केलेला आहे. MBA झालेला आहे. मास्टर ऑफ सोशल वर्क MSW झालेला आहे. MA इन पर्यावरण झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो मी आजही विद्यार्थी आहे. 17 तारखेला माझा पेपर आहे MA इन इकॉनॉमिक्स. विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी लक्षात. आता तुमचा प्रश्न असेल की सर तुम्ही तरी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकवलं का? प्रश्न आहे की नाही? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. मी माझ्या मुलांना 5वी पर्यंत जिल्हा परिषद महिला समाज शाळेत दोघांना शिकवलं. लोक नाव मोठं ठेवायची तरी शिकवलं. मग नंतर मला असं वाटलं की बा माझ्या मुलांना एका चांगल्या शाळेत घालावं म्हणून माझ्या मुलाला एका चांगल्या शाळेत घाला. मी शाळेला कशाला नाव देऊ? शाळेत तो माझा मुलगा गेला अगदी सभ्य झाला. इकडे पाहत होता तिकडे पाहत नव्हता. इकडे नव्हता तिकडे पाहत सरळ जायला सरळ घरीच आहे. म्हटलं पोरात काही बगाड झाला का? जेव्हा महिला समाज शाळेत त्याला टाकलं तर मुलं अतिशय चांगला होता. त्याला शिव्या देत येत होता. त्याला मारपीटही करता येत होती. त्याला अभय म्हणता येत होता. मला हा बिघडला का पोट्याला मानसिक ताण तर नाही आला. त्यामुळे डिसिप्लिन. मुलीलाही शिकवलं महिला समाज शाळेत. ती आता डॉक्टर झाली BDS आहे तिचा. शिकवलं. मग या जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या मुलांना का शिकवू नये? तर का शिकवत नाही? कारण की मी जर माझ्या मुलाला शिकवत नाही तर दुसरे कशाला शिकवतील? आणि या ठिकाणी सामान्य वर्ग आहे. मी काही मोठ्या इथला नाही आहे. मला सर्व ओळखतात. सर्वांसाठी मी लहान आहे. माझा बाप काड्या फोडणारा आणि तेल टाकणारा मातीत म्हणजे तेल टाकतात आहे की नाही सर? तेल शिप्याचा पोरगा माझी ओळख. आई बिड्या बांधणारी. लक्षात घ्या. मोठे असेच होत नाही. कष्टाशिवाय मोठे नाही होत. आता आमच्या मुलांना चिंता नाही पण आम्हाला चिंता आहे. या जिल्हा परिषद शाळेत आम्हाला दिलं जातो. सरना एक कहाणी मस्त सांगितली पण सर त्या कहाणीला थोडं लयबद्धतेमध्ये मी सांगतो. त्याचा सार कळला नाही कुणाला. इथं बसलेल्याला आणि बाहेरच्यांना सार कळलं पाहिजे. कथाकथन आपण ऐकलेलं असेल. हे शेवटचं आहे. जास्त वेळ बोलावं असं भरपूर वाटतं पण काय बोलू काय नाही मलाच म्हणजे आठवत नाही आणि मी एकदम गहिवरून गेलेला या शाळेने सत्कार केल्यामुळे. शाळेचं देणं आमच्यावर आहे सर. फक्त शासनाचं पत्र आलं म्हणून आमच्याकडून अपेक्षा करू नका. स्पष्ट बोलतो. शासन पत्र काढतो ते शासनाचं काम. शासन पत्र काढतो ते शासनाचं काम. शासनाला आमच्याकडून अपेक्षा असल्या पाहिजे पण ते मनातून असलं पाहिजे.
शिलोभाऊने डायरेक्ट म्हटलं 5,000 माझ्याकडून घे. खरंच तुम्ही मागा. मला कधी कसं वाईट वाटतं, माफ करा, मला वाईट वाटते. या शाळेमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी मला विद्येचं आणि एवढं ज्ञान मिळालं, ज्ञानामध्ये आम्ही वाढले, येथून आचार विचाराने समोर गेलो. आणि मला असं वाटतं की नौटंकी नाटकीमध्ये गेल्यानंतर तो पावती घेऊन येतो आणि म्हणतो, साहेब आता तुमचा आम्ही सत्कार केला, एक हारही टाकला, काय देता का चंदा? असं करू नका शाळेला, ही चुकीची पद्धत. शासनाचं पत्र आहे, नक्कीच त्यांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवलं पाहिजे आणि अपेक्षेचे परिपूर्त करायला आम्ही तर. एवढी मोठी बिल्डिंग जे झालेली आहे, हे बिल्डिंगचा पाठपुरावा करणारे, याच शाळेत शिकणारे, याच गावातील मान्यवरांच्या पाठपुराव्याने झालेला आहे. फेंडर भाऊने सुद्धा, रितेश भाऊने सुद्धा, आमदार साहेबांनी सुद्धा अनेक पाठपुरावा केलेला आहे. आम्हालाही या शाळेचा अभिमान आहे, अभिमान वाटतो. आम्ही आमच्याजवळले किती पैसे देऊ याचा काही नियम नाही, कारण की पैसा मोठा नसतो, आपलेपणा महत्त्व असतो. म्हणून पत्र दिलं म्हणून तुम्ही आमचा जो सन्मान करू नका साहेब. तुम्ही मनातून आमचा सन्मान करा, मनातून आम्हाला बोलवा. आणि जेव्हा मनातून बोलवलं जाते, मनातून सन्मान केला जातो, तेव्हा त्याला वेगळं आपलेपणा असतो. या ठिकाणी मान्यवर पदावर आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहे. आम्ही सुद्धा मोठ्या पदावर आहोत. आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो आहे तर तुम्ही माझे विद्यार्थी झाल्यानंतर तुमचा आम्ही सत्कार करणार, तुम्ही मग काहीतरी द्या. कोणीच येणार नाही गुरुजी तुमच्या शाळेत. शासनाने का म्हणून अशा पद्धती काढलेल्या आहेत मला माहीत नाही. आपलेपणा आणि आपुलकीसाठी तुम्ही आम्हाला बोलवलं, अतिशय आम्ही आपले आभारी राहू. आपण आमच्याकडून अपेक्षा ठेवलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आम्ही आपले आभारी राहू. साहजिकच आमच्याकडून जे असेल ते आम्ही तुम्हाला देऊ. अरे आमचं पूर्ण शरीर तुमच्यासाठी अर्पण आहे हो. या शाळा जर नसते तर बहुतेक मी सुद्धा एक प्राध्यापक झालो नसतो. गुरु जर नसते तर मी आई वडिलांच्या नंतरची गुरुची परंपरा टिकून राहिली नसती. वाईट त्या ठिकाणी मला असं वाटलं की तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केलं, शासनसुद्धा अपेक्षा करतोय. शासनाने नियम का काढू नये की प्रायव्हेट शाळाला जसं अनुदान जरी देत नाही पण भरमसाठ फी त्या ठिकाणी तुम्ही लावली. पालकांची मानसिकता का बदलली जात नाही, असं अभिनव उपक्रम का राबवले जात नाही शाळेत की विद्यार्थी या ठिकाणी आकर्षित झालं पाहिजे. आमचा विद्यार्थी इंग्रजीमध्ये फाडफाड का बोलत नाही की ज्या ठिकाणी प्रत्येक प्राध्यापक म्हणजे पालकांना वाटलं पाहिजे की या शाळेत विद्यार्थी घातलं पाहिजे. विचाराची गोष्ट. आपण शिक्षकात 58 वर्षी रिटायरमेंट होणार, आपण माजी शिक्षक म्हणून या ठिकाणी येणार, दुसरे नवीन शिक्षक येतील, पण यानंतर भरत्या होणार की नाही तोही प्रश्न आहे. शासनाने नीती बदलवलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिक आलेले आहे. माझ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अतिशय अंधारात आहे. विषयांतर होतोय मला माहीत आहे, विषयांतर होतोय मला माहीत आहे. माझ्या या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. यासाठी सुद्धा आम्हाला आवाज उठवला पाहिजे. या विद्यार्थ्यांना उद्या नोकरी किंवा काम मिळणार की नाही मिळणार हे मला माहीत नाही आहे. साहेबांनी सांगितलं की व्यवसायसुद्धा केले, चांगले व्यवसायसुद्धा आहेत, व्यवसायसुद्धा केलं पाहिजे. पण व्यवसायामध्ये आज काय होत आहे तेही साहेबांना माहीत. म्हणून मित्रांनो, शासनाचे ध्येय धोरण जरी त्यांच्यासाठी चांगले असले तर येणाऱ्या भावी काळामध्ये आमच्या गरीब मुलांसाठी अतिशय विदारक परिस्थिती निर्माण करणार आहेत असे मला वाटते. हे माझे मत आहे, व्यक्तिगत आहे. म्हणून माझ्या या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल ते महत्त्वाचं आहे. किती विद्यार्थ्यांना मी दत्तक घेऊन इंजिनियर डॉक्टरसाठी पैसे खर्च करू शकतो तो मी या ठिकाणी म्हणतो. आणि या ठिकाणी एखादा विद्यार्थी 12वीमध्ये असेल, नीटची तयारी करत असेल, जेईची तयारी करत असेल, आयुष्यामध्ये त्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करण्याची माझी तयारी, ती आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, शिकण्याची असेल, कुठं त्याला ट्युशन लावायची असेल, ती संपूर्ण तयारी माझी आहे. 12वीमध्ये किंवा 11वीमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल कारण हा जर माझा विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झालं, भौतिक सुखसुविधा करता रंगरोगंगीटी करून काय आम्ही दाखवणार आहोत, तर विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल तेवढं पाहावं लागेल. माझ्या शाळेमध्ये, माझ्या कॉलेजमध्ये मी दरवर्षी 5 ते 7 विद्यार्थ्यांना दत्तक घेतो. पहिल्या वर्गापासून म्हणजे BA फर्स्ट इयर ते जोपर्यंत शिकेल तोपर्यंत त्याला मदत करतो. या ठिकाणी सुद्धा जर एखादा विद्यार्थी BA पासून शेवटपर्यंत शिकायला असतो मदत करतो. मला आनंद यासाठी झालेला आहे की माझी एक विद्यार्थिनी आज नाशिकमध्ये जज म्हणून आहे
आनंद होतो मला. जज म्हणून काम करते आहे, अनेक विद्यार्थी वकील म्हणून काम करत आहेत आणि ती विद्यार्थ्यांनी असेल कोण तर ती जे सोंजारी नाव तुम्हाला माहीत असेल, त्या सोंजारी जे कचरा उचलतात, सकाळी बघितल्यानंतर ते लहानशा मुलाला घेऊन जातात, त्या सोंजारींची मुलगी आहे. जेव्हा ती अशी विसरत होती, कचरा उचलायची आणि कचरा उचलत असताना एकदा अशीच भेट झाली, माझ्या घराजवळ आली. माझ्या घरमालकीने तिला म्हटलं, म्हणे हे चोर आहे म्हणे, हिला भगवा म्हणे, तू काही चोरून येते काही चोरून येते. सहज तिला विचारलं, म्हटलं तू काय करते गं? अजी म्हणे मी 12वीमध्ये आहे. तू हा का करते? अजिने म्हणे हा आमचा व्यवसाय, आम्ही कचरा उचलतो आणि विकतो. मग कचरा उचलता आणि विकता, मग तुम्हाला पैसे किती मिळतात? तुला शिकायची इच्छा आहे का? हो जी शिकायची इच्छा आहे, पण माझ्या घरी शिकू देत नाही. बाप दारू पितो, आईसुद्धा कचरा वेचते, भाऊसुद्धा असंच आहे. म्हटलं तुला पक्का शिकायची इच्छा आहे का? म्हणे हो. तिच्या घरी गेलो. कुडवा म्हणून आहे गोंदियाला गाव, कुडवा दत्तक घेतलेले माझे सोंजारी वस्ती. कुडवा गाव आहे, त्या कुडव्याच्या जवळ सोंजारी आहे. मी आयुष्यात बघितलं नाही की या संपूर्ण विकासाच्या अवस्थेमध्ये अतिशय मागासलेली गलिच्छ वस्ती, ती सोंजारी वस्ती मला त्या ठिकाणी दिसली. त्या ठिकाणी शिकणारे जे मुलं होते त्यांना म्हटलं बा तुम्ही शिकायचे असेल तर मी शिकवतो. त्यांच्या आईवडिलांना थोडंसं बोलावं लागलं, शिक्षणाचा खर्च दिलं. म्हटलं काही फीस भरायची नाही, काही नाही, रेग्युलर वर्गात आहे. वर्गात आले, आज ती जज म्हणून काम करते, आनंद होतो. मग मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल तेवढं मला सांगा. कोणत्या विद्यार्थ्याला दत्तक घ्यायचं तेवढं सांगा, त्याला किती खर्च येते तेवढं सांगा. कारण की तो जर विद्यार्थी जर मोठा झाला तर त्याच्या अनेक पिढ्या मोठ्या होतील. मित्रांनो, शाळा सुंदर दिसून काही अर्थ नाही, ही मी या मताचा आहे. बघा, असं नाराज होऊ नका. शाळा सुंदर दिसून काही महत्त्वाचं नाही, तुम्ही किती सुंदर त्यापेक्षा तुमचं आंतरिक मन किती सुंदर आहे ते लक्षात ठेवा. म्हणून या विद्यार्थ्यांसाठी जर मला काही करता असेल, कुणाला दत्तक घ्यायचं असेल, त्याला किती खर्च येतो तो माझा प्रश्न आहे. मी त्याला कोणत्या शाळेत टाकायचं आहे, कुठं टाकायचं आहे, किती फीस आहे याची चिंता करू नका. माझा विद्यार्थी मला तयार करायचा आहे. येणाऱ्या परिस्थितीमध्ये कामधंदे राहिलेले नाही साहेब, कॉन्ट्रॅक्ट बेसिक सुरू झालेली आहे साहेब. जिल्हा परिषद जरी जागा काढत असेल, जिल्हा परिषदेचं नाव असेल पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असेल. शासनाने अशा 7 संस्थांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. काम आम्ही जिल्हा परिषद शाळेत करतो पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असेल साहेब. आमचा विद्यार्थी तिथं जाईल. जर असा विद्यार्थी जर तुमच्यामध्ये असेल तर असा विद्यार्थी मला द्या, मी त्याला दत्तक घेतो, माझ्या मुलाप्रमाणे दत्तक घेतो. माझे जरी 2 मुलं असेल तरी हा 3रा मुलगा असेल, 3री मुलगी असेल. मी बोलतो म्हणजे आता या ठिकाणी बोललो ना, आपल्या घरी गेलो तसा केव्हाही. आणि ज्याही विद्यार्थ्यांना वाटते पुढं काही करायचं असेल, कारण की या ठिकाणी बसलेल्या माझ्यासारख्याच बिड्या बांधणाऱ्याचे मुलं असतील, काम करणाऱ्याचे मुलं असतील, तेल शिपणाऱ्याचे मुलं असतील, पोंगा वाजवणाऱ्याचे मुलं असतील, तरी त्यांना मी दत्तक घेण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. अनेकदा प्रश्न असते की सर बोलतात जातात नाही, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर भेटायचं असेल तर मग आत्तापर्यंत मी 15 ते 20 विद्यार्थ्यांचे मोठे झालेले आहेत, चांगले वक्ते झालेले आहेत, त्यांचे चांगलं बोलणारे आहेत, अशा मुलांनासुद्धा आपण या ठिकाणी आणून या विद्यार्थ्यांना मोटिवेट करता येईल. मी विद्यार्थ्यांच्या प्रति अतिशय आत्मसमर्पित आहे, परंतु भौतिक वस्तीच्या गोष्टीत मी आत्मसमर्पित नाही. म्हणून मला विद्यार्थी द्या, त्याचं भविष्य मी काय करता येईल तेवढं करता येईल. मी जरी मोठा झालो तरी त्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी किती विद्यार्थी असे आहेत जे माझ्यासोबत मी म्हणेल तसं शिकायला तयार आहे? सरांनी म्हटलं की बा JEE इंजिनिअरिंग यासाठी विद्यार्थी तयारी करतायत. किती विद्यार्थी तयारी करतायत? इथून झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, मॅरिट आलेले आहेत. मिनल कांबाळे नावाची मुलगी या शाळेतील पहिली मॅरिट आहे विद्यापीठातून, लक्षात घ्या. ती आज डॉक्टर म्हणून नागपूरला काम करते आहे. माझी मानलेली भाची आहे, माझ्या मित्राची ती भाची आहे. या शाळेने बरेच विद्यार्थी दिलेले आहेत, वकील झालेले आहेत, चांगल्या पदावर कार्यरत आहेत. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आणून तुम्हाला मोटिवेट करता येईल. आणि ज्यांना खरंच या ठिकाणी मोठं व्हायचं असेल तर शिक्षक त्यांची ओळख करा. मी सर्व जबाबदारी घेतो आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी मी तयार आहे, सक्षम आहे. या शाळेने मला दिलेलं आहे. मित्रांनो, माझा शरीरसुद्धा माझा नाही आहे, नॉट मी बट यू.
मी माझ्यासाठी जगत नाही, दुसऱ्यासाठी किती जगता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून मी स्वतःचं अवयदान केलेलं आहे. घरी सांगितलेलं आहे जर माझा मृत्यू कसाही हो, पण माझं शरीरसुद्धा माझ्या घरी ठेवायचं नाही, जाडायचं नाही, हॉस्पिटलला देऊन द्या, कामात येईल, शिकतील मुलं. अवयदान केलेलं आहे, रितसररित्या अवयदान केलेलं आहे. जेव्हा अवयदान करत होतं तेव्हा माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते, लक्षात घ्या. परंपरेला कुठेतरी दुसरीकडे वाटबोल लावलेली पाहिजे. म्हणून माझं शरीर जर माझ्यासाठी नसेल तर माझा काय आहे जीवन, काही नाही. पण माझ्या हातून जर विद्यार्थी घडत असेल, कारण की मी शिक्षकी पेशातला आहे, मला या ठिकाणी माझ्या शिक्षकाने गुरूंनी घडवलेलं आहे. मी माझ्या गुरुचे आजही शेंडे मॅडम आहेत, पहिल्या वर्गात शिकत असताना याच ठिकाणी आहेत. त्यांच्या मुलांचे उष्टे कपडे टाकून शिकणारा विद्यार्थी. माझ्या गुरूंनी मला घरी बोलावून जेवू घातलेले आहे. PC मॅडम कुंभारेजींचे इथं राहत होते, त्यांच्या घरी जेवण केलेलं आहे. मी स्वयंपाक करायच्या झाडूसुद्धा मारलेलं आहे. तेव्हा मोठं होतो, असं मोठं होत नाही. घरचं वातावरण शैक्षणिक नाही माझ्या मित्रांना, घरचं वातावरण माझं शैक्षणिक नाही, पण माझ्या मित्रामुळे सुद्धा या ठिकाणी शिकता आलं. आणि त्या मित्राचं नाव या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी घ्यावं असं वाटते, कारण की आई वडील गुरु त्यानंतर मित्र हा अतिशय चांगला असतो, लक्षात ठेवा. मित्र जर तुम्हाला मिळालं तर त्या मित्रामुळे आज या ठिकाणी मी उभा आहे. आज या ठिकाणी उभा असून एका महाविद्यालयाचा प्रोफेसर आहे. त्या मित्राचं नाव होतं अविनाश. तो शिकला नाही पण त्याने मला शिकवलं. त्याने मला वह्या दिल्या लिहायसाठी. लिह रे बाबा, तू कर अभ्यास, तू कर. उष्टे कपडे टाकणारे, दुसऱ्याच्या ताटातला खाणारा. मी काय येत्या की सूटबूटमध्ये नाही आलो सर. कोणी कपडे दिले, कोणी जेवायला दिलं, कोणी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, मी त्यांचं पण शिकलो. म्हणून एक जमाना था गुरु द्रोणाचार्य था, एक जमाना था गुरु द्रोणाचार्य था. द्रोणाचार्य ने एकलव्य को क्या मांगा था? गुरु दक्षिणा मांगी थी. क्या मांगी थी? द्रोणाचार्य ने एकलव्य को गुरु दक्षिणा मांगी थी. एकलव्य ने इधर नहीं देखा उधर नहीं देखा और गुरु को गुरु दक्षिणा क्या दी? क्या दिया था? अंगूठा दिया था दोस्तों. और आज अगर गुरु शिष्य को अगर गुरु दक्षिणा मांगे कि बेटा मैंने तेरे को बहुत पढ़ा, तू मेरे को अंगूठा दे, तो आजकल क्या होता है, गुरु को ही अंगूठा दिखा के भाग जाता है. समझ गए ना? लाइक चलो, आज अंगूठा नहीं देता. सर ने एक अच्छी बहुत कहानी बताई थी, बहुत पसंदीदा कहानी है. मैं एक कहानी बता के मैं यहीं पे रुकता हूँ. बोलना बहुत तो ऐसा लग रहा है की क्या क्या बताऊँ क्या क्या नाही बताऊ. कोणाकोणाचं नाव सांगू, कोणाकोणाचं नाव नको सांगू. पंचभाऊ बसलेले आहेत. भाऊसंग कमी ओळखी पण याच्या वडिलांशी जास्त ओळखी होती. रितेश भाऊ बसले आहेत. रितेश भाऊ संग लहान होते तेव्हा, पण यांची आईशी ओळखी होती. म्हणजे माझ्यापेक्षा मोठं. ज्यांच्या ज्ञानातून मी मोठा झालो, ज्यांच्यामुळे मी मोठा झालो, ज्यांच्यामुळे मी मोठ्या पदावर गेलो. हसू नका, लहानसा माणूस नाही आहे मी. माझा पगारच 3.25 लाख रुपये. हां, तर बनायचं आहे की नाही तुम्हाला असं मोठं? जिल्हा परिषद शाळेतल्या मुलाचा 3.25 लाख जर पगार असेल तर तुम्ही नाही घेऊ शकत का? मोठं व्हावं लागते ना. हो म्हणल्यानं होते का? मोठं व्हावं लागते, अभ्यास करावा लागते, मोठ्यांचं ऐकावं लागते, आईवडिलांचं ऐकावं लागते, आईवडिलांचं मजुरी करावं नाही लागत. तुम्हाला आईवडील आहेत ना सर्वांना? तुम्ही आईवडिलांना जिद्द करता ना? नाही करत. 3 मिनिटं आहेत माझ्याकडे. 3 मिनिटात एक कहाणी आहे आणि एक माझी स्वतःचीच, एक माझं स्वतःच. मी तुमच्या एवढा होतो, पहिल्या वर्गात होतो, 4थीपर्यंत गेलो. 4थीमध्ये पहिला क्रमांक आला विभागासाठी. तो विभागातून पहिला क्रमांक आला. पहिला क्रमांक आल्यानंतर माझ्या वडिलाला मॅडमने म्हणालं की बा तुमचा पोरगा बहुत हुशार आहे, म्हणजे पावले असा दिसते तरी, तर म्हणे मिठाई वाटा. माझे वडील बाजूलाच गोडाऊन होता, तिथून तेल काढायचे आणि तेल नाली शिपायचे. माझ्या बाप काय म्हणत होता माहिती आहे का? म्हणे महापोरानं अभ्यास केलं, महापोरगाने मेहनत गेलं ना, तुम्हाला काय म्हणे मिठाई चालू. मास्तरीन बायले म्हणे. मला वाईट वाटलं त्यावेळेस. वाईट वाटेल की नाही? पहिल्या वर्गात आला. आजकाल तर सांगाच नको जी, पहिल्या वर्गात आला पोरगा त्याच्या बापच पहिले मोठे मोठे बोर्ड लावते. दिले नाही, माझ्या वडिलांनी दिले नाही. मला राग आला. म्हणलं पहिला आलो मी, माझ्या गुरुनी मला शिकवलं, माझ्या गुरुसोबत असे बोलते माझे वडील. राग आला मला, भरपूर राग आला.
म्हणून मिठाई सुद्धा नाही. माझ्याकडे 10 पैसे होते, 10 पैसे जमा नव्हता सर तेव्हा, होता का? हो, 10 पैशाचा जमाना होता. 10 पैसे होते, 10 पैसे चिरंजी घेतली भाऊ बाजूला किराणा दुकानातून. मॅडमला दिलं, पाया लागलं, त्यांनी असलं तू बहुत मोठा माणूस बनशील म्हणे. म्हणून शरीराने नाही पाहिजे, बुद्धीनं पाहिजे. हो. आशीर्वाद दिला, आजही आज जिवंत नेहमी आशीर्वाद देतात, जातो कधी कधी. आशीर्वाद दिला, मोठा होश. वडिलांनी साधी चिरंजी नाही घेतली 10 पैशाची. मी मोठा झालो. मोठा झाल्यानंतर मलाही वाटलं या शाळेमध्ये युनिफॉर्म यायचा होता. लाईन गेली का? बंद करू का? बंद करू का? जाऊ द्या ना साहेब, रागावतील. बहुत मारते दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा कार्यक्रमामध्ये बोलवतील नाही. या मास्तरला बिलकुल बोलवायचंच नाही. हा मास्तर बहुत बोलते. हॅलो, थोडा आवाज कमी करा भाऊ, जास्त दूर गेला नाही पाहिजे आवाज. नाही तर माझ्या पोरं गबदू बनतील, ते जास्त हुशार बनतील. बाजूवाल्या शाळेतले विद्यार्थी हुशार नाही झाल्या पाहिजेत ना. माझ्या जिल्हा परिषदेतले विद्यार्थी झाल्या पाहिजे हुशार, म्हणून मंत्रावर मंत्र देऊन राहिलो. नाही दिलं बा, 10 पैशाची चिरंजी नाही. या शाळेत शिकत होतो. शाळेमध्ये सरांनी म्हटलं तुला युनिफॉर्म घ्यायचा आहे, त्यासाठी तुला निळ्या पॅन्ट आणि पांढरा शर्ट घ्यायचा आहे. मी वडिलाकडे गेलो. वडिलाला म्हटलं वा बाबूजी, म्हटलं मला हे घ्यायचं आहे. आमचे सर नाही तर मारतील, बोत मारत होते जी. मानापुरे सर होते तेव्हा. हो, लहानसेच होते जी, काळीच ठेवा. हां, बाबा बाबू माहीत आहे. हो, इंग्रजी शिकवायची मस्त आहे, पण इंग्रजी मला येत नव्हती. इंग्रजी मोठी कच्ची आपली. हां, तर मग त्या ठिकाणी वडिलांनी घेऊन नाही दिलं. दुकानात गेलो आम्ही, आग्रह केल्यामुळे दुकानात गेलो. दुकानात गेल्यानंतर माझ्या वडिलांनी पाहिलं किंमत किती आहे, काय आहे, केवढाच होतं, काय होते. मला एक आवडलं ड्रेस. मी म्हटलं बा हेच घेऊन द्या मला. माझ्या बापान दुकानदाराला विचारलं, म्हणजे फेंडर भाऊचाच दुकान राहत होता तेव्हा. याच्या वडील चालवायचे तिकडे दुकान कपड्याच्या. यांच्याच दुकानात माझ्या बापाची मोज चालली, उधारी ते कपडे. मग त्या दिवशी पाहिलं, पण ते काही माझ्या वडिलांनी घेऊन नाही दिलं. मी मुलांसाठी सांगतो, बेटा इकडे लक्ष घ्या, तुमच्या आईवडिलांची कथा आहे. हे माझी कथा आहेच आहे, पण तुमच्या आईवडिलांची कथा. म्हणून आईवडिलांना त्रास देताना 10दा विचार करायचा. डोळ्यात अश्रू येतात आईवडिलांचे, आपल्याला लक्षात येत नाही, पण जिद्द आपली असते ना. आजकालचे पोरं जास्त जिद्दी आहेत. माझी लायकी आहे, मी माझ्या पोराला काही घेऊन देऊ शकतो, पण अनेक पालक आहेत की ते आजही आपल्या मुलांना साधं कपडेसुद्धा घेऊन देऊ शकत नाही. नाही दिलं, नाही दिलं. मी रडलो, पाय आपटले तरी नाही दिलं. घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी मला ते ड्रेस घेऊन न दिल्यामुळे माझ्या वडिलांचा चेहरा पडलेला होता. चिंतेत होते. मला तेव्हा काही समजत नव्हतं ना, तुमच्या वयात होतं, मला काय समजे. बापाच्या कामाचं आहे ना. जन्माला घातलं तर कपडे घेऊन दिल्या पाहिजे, 2 वेळचं जेवू घातल्या पाहिजे. बापाचं काम आहे ना, मायचं बी काम आहे, स्वयंपाक केल्या पाहिजे. मी नाही करत. मला काही समजलं नाही त्यावेळेस. मला राग आला माझ्या बापाचा. 2-3 दिवस तर बोललोच नाही. मा बाप माकडं पाहिजे, मी त्याच्याकडं पाहिजे. हो, मा बाप मोठा प्रेमाने पाहिजे, पण मी असा रागानं पाहू. हो, मला कपडे नाही घेऊन दिलास ना, गॅदरिंग आहे ना समोर. मला त्यावेळेस नाही समजलं असं. मित्रांनो, मला नाही समजलं त्यावेळेस की माझ्या वडिलांनी असं का केलं. विसरलो. मग हळूहळू विसरलो. मला काहीच समजत नव्हतं. मग मी झालो बाप. एकाएकीने लग्न झाल्यावर झालो बाप. नाही तुम्ही म्हणाल असाच झाला बाप झाली. 2008 मध्ये लागलो साहेब. 2000. मग त्या ठिकाणी थोडीशी नंतर त्या दुकानात गेलो. तो ड्रेस हायफाय दिसल्यानंतर एकदम आनंदित होते. ड्रेस मिळेल बोलले तिथं तेवढे झाले. कारण पाय आपल्याला लागले. मी लहानपणी बापाच्या म्हणून त्रास द्या नको. मी माझ्या
मग पाहिलं, विचार केला, मुलगी माझ्या वडिलाला मी नव्हतो, कारण मी त्याच्या नाहीये, म्हणून आग्रह करताना आलं लक्षात. पाय पसरलं पाहिजे. जीवनात कहानी है, सर ने बहुत अच्छी बात असतो. वर या गावामध्ये एक जंगल असतो. लोक राहतात, वाघ, सिंह, हत्ती, घोडे राहतात. आपटून राहिला तो, टाकलं नाही का काही त्यानं, जॅकेट टाकलं पण 7, 8, 9 9वा नंबरचा पोरगा उभा इकडे तिकडे पाहून राहिला तो. तू नाही, तुझ्या हा याच्या बाजू याच्यासाठी जोरदार सांग भाऊ, कोणती कथा सांगत होतो. तुला कथेचं नाव सांगितलं, त्यातला एकही पात्र सांगितलं तर 100 रुपये आताच, 100 रुपये बक्षीस. नाही तुम्ही नका, मला माहिती आहे, MA इन सायकोलॉजी झालेलं आहे माझं. बस बेटा बस. तोही म्हणते का मास्तर मनमाने फेकून राहिला. बस कथा सांगतो थोडीशी, एक सार सांगतो आणि संपलं माझं का. आता काय आता मग कुठपर्यंत आलो होतो. एक गाव होता, गावाशेजारी जंगल होता, तालाब होता, आणि त्या सर्व ठिकाणी एकोप्याने लोक राहत होते. हत्ती, घोडे, सिंह, म्हणजे पशु पक्षी सर्वच राहत होते आणि गुण्या गोविंदाने राहत होते. आमच्या ओळखीतले काही बदमाश पोरं त्या जंगलात गेले. तुम्हाला नाही म्हणत सर, तुम्ही सर्व चांगले आहे बरं, तुम्हालाही बिलकुल नाही म्हणत, जे बाहेर आहे त्याच्यासाठी गोष्ट आहे. आमच्या ओळखीतल्या काही बदमाश लोक त्या जंगलात गेले. कुठे गेले. काही प्रश्न विचारेल, 500 ते 1000 रुपयापर्यंत बक्षीस आहे त्याच्यावर. लगती तुम्हाला ती हां, काही प्रश्न विचारेल, लक्ष निमूटपणे आहे का, आणि जीवनामध्ये त्याला आत्मसात करायचं. सरांनी सांगितल्या कथेलाच थोडासा समोर नेतो. एक जंगल होता, जंगलामध्ये हिंस्र पशु पक्षी मानव सर्वच राहत होते. वरती गावातले काही बदमाश लोक 30 पिकनिक मानवासाठी त्या जंगलात गेले. 30 पिकनिक मानवासाठी त्या जंगलात गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तालाब होता, तलावाच्या जवळ त्यांनी विस्तव पेटवला, काड्या गोड्या केले आणि विस्तव पेटवलं. आणि त्या दिवशी भाजी कशाची असते. मॅडम तुम्ही शिकवल्या का यायली एकटीपासून मटणच खावं लागतं म्हणून. हो मॅडमने सांगितलं असेल तुम्हाला, मग तुम्हाला कसं माहित आहे का. तुम्हाला माहित आहे. बापरे बडे खतरनाक आहेत बाबा या शाळेतले पोट. तो भाजी कसली होती. ते सर्व झालं, पार्टी केल्यानंतर ते निघून गेले. त्यांनी विस्तव भिजवलं आणि विस्तव भिजवलं नाही. अचानक हव्याचा झोका आला. रात्रीच्या वेळेला अचानक हव्याचा झोका आला आणि हव्याच्या झोक्याने ती आग आणखी मोठी झाली. आणि आग मोठी झाल्यानंतर हळूहळू त्या जंगलाला आग लागायला लागली. सरांनी सांगितलं त्या जंगलाला हळूहळू आग लागायला लागली. आग लागता बरोबर काही पशु पक्षी माणसं तर पडून गेले, सर्वच पडून गेले. पाहता संपूर्ण जंगलाला आग लागली. पाहता संपूर्ण जंगलाला आग लागली. आणि संपूर्ण जंगलाला आग लागल्यानंतर कोणीही ती जंगलाची आग विझवायला तयार नव्हते. कोणीही त्या जंगलाची आग विझवायला तयार नव्हते. त्या ठिकाणी छोटीशी चिमुकली एक चिवताई होती. अनेक वर्षापासून आपल्या घरटेकडून त्या ठिकाणी राहायची.
तिचे मुलंसुद्धा होते, घरटेकडून राहायची. मुलं मोठे झाले, उडून गेले, फक्त ती चिवताई त्या ठिकाणी होती. चिवताईने इकडे तिकडे पाहिलं, आवाज दिला, धावा धावा धावा, आग कुणीतरी विझवा. पण कुणीही तयार नाही, कुणीही तयार नाही. आग अशी लागत गेली. चिवताईला वाटलं आता कसं करावं. चिवताई उडत उडत त्या तलावाजवळ गेली. चिवताई उडत उडत कुठं गेली? तलावाजवळ गेली. तलावाच्या त्या पाण्यातील चोचीमध्ये ईदभर पाणी, छोट्याशा चोचीमध्ये तिने पाणी घेतलं. उडत 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 कुठे गेली? जंगलाकडे गेली. जंगलामध्ये जिथं आग लागली होती ते फुर्र केलं, चोचीतलं पाणी काढलं आणि पुन्हा परत ती जाऊ लागली. लोक तिला हसू लागले. माझ्यासारखी होती ना वारली चुरली. तिला लोक हसू लागले. काय म्हणे चिवताई, जीव तुझा केवढा, तू केवढूशी, आणि म्हणे तू हे पूर्ण आग विझवणार आहे का, म्हणे तू पूर्ण आग विझवणार आहे का. लोक हसायला लागले. लोक हसत होते. लोक तिला नाव मोठं ठेवत होते. तिला प्रामाणिकपणे म्हणे मी या जंगलामध्ये अख्खं आयुष्य घातलं, माझं कर्तव्य असं आहे या जंगलाला विझवलं पाहिजे. पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा गेली, पुन्हा गेली. छोटीशी जाण थकून गेली आणि थकल्यानंतर पाणी फेकत असताना त्या आगीमध्ये ती पडली. आगीमध्ये पडल्यानंतर ती होरपळून मरून गेली. मित्रांनो, आगीमध्ये पडल्यानंतर होरपळून मरून गेली. मरून गेल्यानंतर सर्व तिच्याकडे पाहत आणि म्हणत होते, ह्या हिला म्हणे अक्कल नाही चिवताईला, हिचं जीव केवढं होतं तरी चोचीत पाणी आणत होती आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. कुणालाच काही समजलं नाही. मित्रांनो, याचा सार असा आहे, अपने जीवन में, अपने जिंदगी में, अपने जीवन में और अपने जिंदगी में दो प्रकार के लोग होते, ध्यान में रखना. आता समजेल नाही, मोठे झाल्यावर समजेल. यायला तर पहिलेच समजून जाईल. तुमच्या सरांना तर याच्या अगोदर समजलं आहे. जिंदगी में दो प्रकार के लोग होते हैं. चिवताई हमें सबक क्या सिखा रही है? जिंदगी में दो प्रकार के लोग होते हैं. चिवताई का नाम आग बुझाने के बाद चिवताई का जो नाम है स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा. क्या करके लिखा जाएगा? स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा आग बुझाने वालों में. काय में? आग बुझाने वालों में लिखा जाएगा, आग लगाने वालों में. मतलब आग लगाना चाहिए तो क्या करना चाहिए? आग बुझाना चाहिए. तो दोस्तों, जिंदगी का यही सबक होता है. आग लगाने वालों का नाम नहीं होता है तो आग बुझाने वालों का नाम होता है. इतना ही कहकर मैं यह रुकता हूँ. धन्यवाद.